या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। बालकांसह महिलेचं अपहरण करून त्यांना मारहाण करत त्यांच्याकडून घरातील कामं करून घेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या टोळीचा केलाय पर्दाफाश। 2 बालकांसह एका महिलेची केली आहे सुटका। जबरी चोरीचे 2 गुन्हे उघडकीस। स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा पोलिसांची कारवाई। अल्पवयीन मुलामुलींचे अपहरण करून त्यांना विकलांग किंवा मारहाण करतात आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांच्या करवी भीक मागण्याचं काम करून घेतलं जातं। अशा घटना देशात वेळोवेळी ऐकण्यात येत आहेत। पुणे ग्रामीण जिल्ह्यात अशा घटना होतात। अगर कसे याबाबत पडताळणी करणे कामी अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी गुन्हे आढावा बैठकीत सूचना दिल्या होत्या। लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा विभागातील पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना माहिती घेण्याचे आदेश देऊन सूचना केल्या। दरम्यान लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की लोणावळा परिसरातील क्रांतीनगर येथील एक टोळी हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांना मारहाण करून लूटमार करतात। तसेच त्यांनी एक अल्पवयीन मुलगी व एका महिलेस पळवून आणून त्यांना मारहाण करून डांबून ठेवून त्यांच्याकडून काम करून घेतात अशी बातमी मिळाली होती। मिळालेल्या बातमीचा विषय गंभीर स्वरूपाचा असल्यानं सदरची बाब पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना सांगितली। पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक व लोणावळा पोलिसांनी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान टेकडी क्रांतीनगर लोणावळा या परिसरातून गोपनीय बातमीच्या आधारे इसम नामे राज सिद्धेश्वर शिंदे वय वर्ष 25 राहणार हनुमान टेकडी क्रांतीनगर कुसगाव तालुका मावळ जिल्हा पुणे, ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे वय वर्ष 41 राहणार हनुमान टेकडी क्रांतीनगर कुसगाव तालुका मावळ जिल्हा पुणे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता राज शिंदे यांनी दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी 2 साथीदारांच्या मदतीने सहारा ब्रिज जवळ फिरण्यास आलेल्या पर्यटकांना चाकू व कुऱ्हाडीने मारहाण करत जबरदस्तीने त्यांचे कपडे, मोबाईल, रोख रक्कम चोरी केली होती। राज शिंदे याच्याजवळ मिळून आलेला मोटोरोला कंपनीचा मोबाईल हा त्याच घटनेतील असल्याचं त्यानं सांगितले। सदर प्रकाराबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 383/2023 भादवी कलम 394/34 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। तसेच दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी याच टोळीने लोणावळा ब्रिज जवळ डोंगराच्या पायथ्याला पर्यटकांना मारहाण करून लुटलं असल्याचं निष्पन्न झालं असून त्याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 22/2023 भादवी कलम 394/34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। राज शिंदे व ज्ञानेश्वर लोकरे यांच्याकडे बातमीच्या अनुषंगाने चौकशी करता त्यांनी चालू सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका महिलेस लोणावळा स्टेशनच्या बाहेरील परिसरातून चाकूचा धाक दाखवून पळवून नेलंय आणि राहत्या घरी नेऊन कोंडून ठेवले। तिच्याकडील मोबाईल, रोख रक्कम तिला मारहाण करून काढून घेतली आहे। तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची माहिती सांगितली आहे। सदर महिलेस राज शिंदे याच्या राहत्या घरातून सोबत घेऊन सुटका करण्यात आली असून तिचा चोरी केलेला मोबाईल देखील मिळून आलाय। सदर पीडित महिलेचे फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 410/2023 भादवी कलम 376 376-2N 394 344 363 324 323 504 506 34 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय। पीडित महिलेची सुटका करतेवेळी त्या ठिकाणी आणखी 2 बालके, अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन मुलगा मिळून आल्यानं त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करून विचारपूस केली असता दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी राज शिंदे, त्याची पत्नी करीना उर्फ माही राज शिंदे यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीनं लोणावळा स्टेशनच्या बाहेरील परिसरातून मोटारसायकलवर जबरदस्तीनं बसवलं व पळवून आणून घरात साखळीनं बांधून डांबून ठेवलंय। तिला उपाशी ठेवून घरातील कामं करायला लावून हातानं सळईनं मारहाण केली आहे। तसेच तिच्यावर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केले असून अल्पवयीन मुलास मारहाण करून त्यास डांबून ठेवून त्याच्याकडून देखील कामं करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे। पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाशी संपर्क करून तिच्या आईनं लोणावळा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 409/2023 भादवी कलम 376
376N 394 344 363 324 323 504 506 34 पॉक्सो ॲक्ट कलम 4, 6, 8, 10, 12 यांसह अल्पवयीन न्याय कायदा कलम 75 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय. एकूण 10 जणांच्या टोळीमध्ये 2 विधी संघर्षग्रस्त बालक, 3 महिला, 5 पुरुष असून त्यापैकी 2 पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना येरवडा पुणे येथील बाल निरीक्षण गृह या ठिकाणी ठेवण्यात आले. इतर 6 आरोपींचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल सो पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे सो पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस सब इन्स्पेक्टर प्रदीप चौधरी, अभिजित सावंत, सहाय्यक फौजदार प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार अतुल डेरे, राजू मोमीन, दीपक साबळे, विक्रम तापकीर, राहुल घुबे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, दत्ता तांबे, पोलीस नाईक संदीप वारे, तुषार भोईटे, बाळासाहेब खडके, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश भगत, अक्षय नवले, प्राण येवले, निलेश सुपेकर, चाचा फौजदार काशीनाथ राजापुरे तसेच लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निकम सीताराम डुबल कुवर, वीरसेन गायकवाड, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कारंडे, पोलीस हवालदार कवडे, मुंडे, पोलीस नाईक होळकर, खैरे, कदम, पंडित, तुरे, गवळी, पोलीस हवालदार अश्विनी शेंडगे, पोलीस कॉन्स्टेबल रिया राणे यांनी केली असून पीडित महिला व अल्पवयीन मुलीच्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक, पोलीस स्टेशन लोणावळा विभाग हे करत आहे. उनको लूट मार करके और उनके पास एक महिला और एक मुली उन्होंने अपने घर में बांध के रखा है और उनके ऊपर लैंगिक अत्याचार करके और उनको काम करने पे लगाते हैं फोर्सफुली. तो ये इंफॉर्मेशन मिलने के बाद पुणे ग्रामीण जिला के पुलिस अधीक्षक माननीय अंकित गोयल सर को ये इंफॉर्मेशन मैंने दिया था. देने के बाद पुणे ग्रामीण पुलिस के स्थानिक गुन्हे शाखा और लोनावला उपविभाग के लोनावला सिटी पुलिस स्टेशन और लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन के टीम्स तैयार करके माननीय अंकित गोयल सर के सूचना द्वारा और उनके मार्गदर्शन में 2 आरोपी राज शिंदे और ज्ञानेश्वर लोकरे ये आरोपी को ताबे में लिए थे एक गोपनीय इंफॉर्मेशन के बेसिस पे. तो ये दोनों आरोपी ने उनके साथीदार के साथ 17 सितंबर 2023 रोजी सहारा ब्रिज लोनावला सिटी में सहारा ब्रिज के पास जो पर्यटक आए थे उनको लूट मार करके उनको चाकू दिखा के और कुल्हाड़ी से मारहान करके उनके पास उनके कपड़े, मोबाइल फोन्स और रोक रकम उनसे जबरी चोरी किए थे उन्होंने. तो फिर ऐसा इंफॉर्मेशन मिलने के बाद उनसे जब इंक्वायरी किए थे ये इंफॉर्मेशन मिला था और जो राज शिंदे के पास एक मोटोरोला मोबाइल हैंडसेट था वो हैंडसेट मिला था. वो ये जबरी चोरी में उन्होंने चोरी किया था वही हैंडसेट उसमें मिला था उनके पास मिला था. तो इसके बेसिस पे लोनावला शहर पुलिस स्टेशन में एक गुना दाखिल हुआ था आईपीसी सेक्शन 394 और 34 के बेसिस पे. बाद में और डीपली जाके उनको इंटरोगेट करने के बाद हमको पता चला कि एक महिला को उन्होंने राज शिंदे और उनके साथीदार ने मिलकर लोनावला रेलवे स्टेशन के बाहर जब एक महिला फिर रही थी उन्होंने उनके पास से मोबाइल फोन्स वो सब उन्होंने लेकर उनको अपने घर में हाथ पैर बांध के रखा था और उनके ऊपर लैंगिक अत्याचार किया है और उनसे फोर्सफुली काम करवा रहे थे. तो इसके बेसिस पे वो महिला को हम लोग ने रेस्क्यू किए हैं और उनके कंप्लेंट के बेसिस पे लोनावला सिटी पुलिस स्टेशन में एक गुना दाखिल किया था. सेक्शंस 376D, 376(2)N, 394, 344, 363, 324, 323, 504, 506 एंड 34 के सेक्शंस पे बेसिस पे. और एक इंफॉर्मेशन मिली थी कि 2 अंडर एज
बच्चे, एक अल्पवयीन लड़की और अल्पवयीन लड़का, उनको भी उन्होंने सिमिलर मोडस यूज करके लोनावला रेलवे स्टेशन के बाहर जब वो थे वहाँ पे उनको वहाँ से उठा के उन्होंने अपने घर में बांध के रखा है और उनसे फोर्सफुली काम करवा रहे थे। तो उनको भी राज शिंदे और उसकी पत्नी करीना उर्फ माही राज शिंदे और उनके इतर साथीदार ने सब लोग मिलकर ऐसा क्राइम किया है। उनको अपने घर में बांध के रख के उनके ऊपर लैंगिक अत्याचार करके और उनसे फोर्सफुली काम करवा रहे थे। तो वो लड़की जो अल्पवयीन लड़की थी, उनके माँ को ये इंफॉर्मेशन दिए थे हम लोग और माँ के स्टेटमेंट लेके एक गुना दाखिल हुआ था। सेम 376D, 376(2)N, 394, 344, 363, 324, 323, 504, 506, 34 IPC सेक्शंस और पॉक्सो एक्ट के 4, 6, 8, 10, 12 और जुवेनाइल जस्टिस एक्ट के 75 सेक्शंस इसमें अप्लाई किए थे और ये गुने का तपास मेरे पास है। तो ये टोटल गैंग में 10 लोग हैं, 10 लोग इन्वॉल्व है। उसमें से 2 विधि संघर्ष बालक, 3 महिला और 5 पुरुष है। तो इसमें से 2 पुरुष आरोपी को हम लोग अटक किए हैं और 2 विधि संघर्ष बालक को जुवेनाइल जस्टिस बोर्ड के सामने प्रोड्यूस किए थे और बाकी 6 आरोपी का अभी शोध चालू। तो ये बढ़िया कामगिरी माननीय अंकित गोयल सर, पुणे ग्रामीण जिला के पुलिस अधीक्षक, अपर पुलिस अधीक्षक मितेश गड्डे सर के मार्गदर्शन में पुणे ग्रामीण जिला के स्थानिक गुन्हे शाखा के पीआई अविनाश शिलिंकर और स्थानिक गुन्हे शाखा के स्टाफ के साथ साथ लोनावला सिटी पुलिस स्टेशन के पीआई सीताराम दुबल और उनका टीम और लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन के पीआई किशोर कुमार और उनके टीम ने सबने मिलकर किया। अभी जो 376 का एक जो विक्टिम को रेस्क्यू किए हैं हम लोग, उसका तपास लोनावला सिटी पीआई सीताराम दुबल कर रहे हैं और एक गुना जिसमें अल्पवयीन लड़की और एक लड़का मिला था, तो जिनको रेस्क्यू किए थे, उसका तपास मैं मुख्य विभागीय पुलिस अधिकारी सत्य साई कार्तिक मैं करता हूँ। धन्यवाद। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, पुणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।